ठाण्यातील कोळशीवाडी परिसरात राहणाऱ्या शिक्षिका आणि LIC एजंट सरिता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केलाय. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं विश्वास संपादन करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 14 जुलै रोजी LICच्या कामानिमित्त शहापूरला जात असल्याचे सांगून सरिता चंदनशिवे घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी कोळशीवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 16 जुलै रोजी नाशिक रस्त्यावरील सिन्नर फाटा परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिवाकर भागुजी आहाड आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी या दोघांना अटक केली. दिवाकर आहाड यांनी सरिता चंदनशिवे यांच्याशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला आणि मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशानं कट रचल्याचे तपासात निष्पन्न झालंय. हत्येनंतर त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचाही प्रयत्न आरोपींनी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा उलगडा कोळशेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलाय. पोलीस ठाणे कोळसेवाडी येथे संगीता चंदनशिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे. तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी. त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता. त्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने दिगंबर आव्हाड आणि रत्नपारखी यात ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेजसमोर सिन्नर घोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं. आव्हाड आणि रत्नपारखी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बरेच वर्षापासून त्यांची ओळख होती. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे. त्यापूर्वी काय आरोपीनं गुन्हे दाखल केले. इंडिया न्यूज TV 24 ब्युरो रिपोर्ट, ठाणे. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553870770 या फिर 9423105824।